अप्रतिम आवाज आंबले आमचे मित्र रोशनदादा संते. धन्यवाद. थँक्यू सो मच विशाल पाटील यांचा आवाज आपण ऐकला. क्या बात आहे. वेदांत 6363 या टीमचे पुरस्कर्ते संघ मालक प्रतीक बेडेकर यांच्याकडून सलगच्या 3 चौकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि नितीन मुरकर यांच्याकडून देखील अमित मुरकर यांच्यासाठी 3 चौकारांसाठी 500 रुपये. बेडेकर प्रीमियर लीग जिंकली होती नितीन दादा मुरकर यांच्या टीम मध्ये आणि ते इथे उपस्थित आहेत. दादा आपण या व्यासपीठावरती, प्रथमेश आपण देखील या व्यासपीठावरती. यस, आपण सामना सुरू करूया. तिसरा सामना आहे विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 9 स्टार ऑफ क्रिशा करण म्हात्रे यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे. 9 स्टार ऑफ क्रिशा यावेळी टॅप केलाय. क्षेत्ररक्षक भरपूर दूर होते आणि 2 धावा असतील या चेंडूवरती. रोहन भुवड देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. या पुढीलच्या मॅच मध्ये उत्कर्ष 11 5-2 आणि तन्मय प्रतिष्ठान टीनू बेडेकर यांचा संघ. या 20 वाईट बॉलचा इशारा येतोय. रमेश बांद्रे आहेत फलंदाजी करण्यासाठी. ॲज अ आयकॉन एक स्टार खेळाडू आहेत रमेश बांद्रे. आणि गोलंदाजी मार्कवरती करण उपाध्याय आणि विकी भगतने केली चूक. वाईट +1 मिळतील चेंडूवरती. एकूण 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. इक्बालबाई शेख यांच्याकडून देखील करण उपाध्यायसाठी विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये. क्या बात आहे. प्रमुख आयोजक देखील आहेत. सहआयोजक आपण पाहतोय करण उपाध्याय. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. मिळते अवांतर धावा. धावसंख्या 7 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे. एक चांगलं कॉन्टेस्ट या 2 टीम मध्ये. पुन्हा टॅप केलाय. क्षेत्ररक्षक फक्त बनतील प्रेक्षक आणि 1 धाव डिक्लेअर मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 8. तंतोतंत माहिती आम्हाला पोहोचवतायत रुपेश उर्फ बवाल या नावाने सुपरिचित आहेत संपूर्ण या दिवा विभागामध्ये. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 8 धावा धावफलकावरती. गणेश नगर प्रीमियर लीगचं आयोजन GPL सीझन 3. क्या बात आहे, क्या बात आहे. आउटस्टँडिंग गोलंदाजी करतायत नक्कीच करण उपाध्याय या षटकामध्ये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 8 आहे. यावेळी टॅप केलाय आणि 2 धावा डिक्लेअर आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती. 1 चेंडू शिल्लक. रमेश बांद्रे प्रतीक बेडेकर यांनी फार मोठा विश्वास दाखवलाय रमेश यांच्यावरती. आणि पुन्हा एकदा 2 धावा डिक्लेअर आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 12. रमेश बांद्रे खऱ्या अर्थाने एक स्टायलिश खेळाडू आहेत.
खूप मोठं नाव आहे संपूर्ण या दिवा परिसरामध्ये आणि ते ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत कोलगेटचे. बाबा रामदेव यांनी देखील त्यांची जी चर्चा केली होती, पतंजलीची देखील ऑफर होती त्यांना, परंतु ही ऑफर त्यांनी घेतली नाहीये. निष्ठावंत आहेत, कोलगेटसाठी ते काम करतील. धावसंख्या 12. अमितसाठी सुवर्ण संधी आहे. नितीन मुरकर यांच्याकडून सलगच्या 3 चौकारांसाठी 500 आणि प्रतीक बेडेकर यांच्याकडून सर्वांसाठी म्हणजेच वेदांत 11 या टीमसाठी नक्कीच 1000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल 14. चांगली सुरुवात केली आहे प्रतीक बेडेकर यांच्या वेदांत 11 6363 या टीमने. प्रतीक बेडेकर यांच्या गाडीचा हा क्रमांक आहे 6363. डान्सिंग डाऊन विकेट, बॅक टू द बॉलर विकी भगत. क्या बात आहे. फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 15. अनेक प्रेक्षक देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. अनेक प्रेक्षक घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून देखील या सामन्याचा घर बसल्या आनंद घेत आहेत. सुपर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. सॉफ्टने क्रिकेट धावबाची संधी आणि फलंदाज झाले बाद अमित मुरकर. बॅक टू द पवेलियन. तिसऱ्या क्रमांकावरती धावबादच्या स्वरूपात अमित मुरकर बाद झाले. विकी भगत गोलंदाजी मार्कवरती आणि चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. विकी भगत अष्टपैलू खेळाडू आहेत, जेन्युइन ऑलराऊंडर आहे. बघा, सर्व संघांना सूचना असणार आहे की सामना संपल्यानंतर आपण कुठेच जायचं नाहीये, कारण की नक्कीच पाहिलं गेलं तर विनर विनर लुजर लुजर हे फॉर्मॅट आहे, त्यामुळे लगेचच सामने सुरू होतील. यावेळी टॅप केलं, क्षेत्ररक्षक आहेत आणि मिळते एकच धाव. चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल 16. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होते शुभम. शुभम आपण या बॅकफुटला गेले, कट करतात आणि मिळते एक धाव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. शुभम आपण या पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच शुभम होते आणि दुसऱ्या या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच प्रणव. प्रणव द बाहुबली. प्रणव आपण या आणि मॅन ऑफ द मॅच साठी इक्बाल ट्रॉफी आणि आय थिंक टी शर्ट देखील आहे भवानी स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणि त्यांची साईज बघा पहिले आणि त्यानंतर ते टी शर्ट देऊया आपण. दादांचे शुभ हस्ते आपण देऊया. दादा आपले शुभ हस्ते आपण टी शर्ट आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅच. टाळ्या होऊन जाऊ द्या प्रणव साठी. प्रचंड मेहनत आहे गणेश नगर प्रीमियर लीग साठी आणि तेच ठरलेत मॅन ऑफ द मॅच. टी शर्टची साईज आपली सांगा, त्यामुळे ती दिली जाईल. मग गमतीचा भाग नाहीये, कारण की ती टी शर्ट घालून खेळायचंय का इक्बाल? नेक्स्ट मॅच मध्ये टी शर्ट घालून खेळावं लागेल. येस. क्या बात आहे. रमेश खूप चांगली बॅटिंग करतायत आणि शुभम आपण देखील या पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच शुभम आहेत. ऋतिक भोवड येत आहेत. टॅप मास्टर तन्मय प्रतिष्ठान या टीम कडून त्याला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. चेंडू द्यायचंय का?
नक्कीच आमचे कमिटी मेंबर आहेत त्यांना विनंती असेल सीमारेषेच्या लगत आपण उभं राहायचं आहे, जेणेकरून जेव्हा जेव्हा चेंडू बाहेर जाईल तेव्हा तेव्हा तो चेंडू आतमध्ये लवकरात लवकर कसा येईल हा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. एक धाव टिकलेला आहे. रोनाल्डो आपण या पाठीमागे. यस, लहान आहेत. रोनाल्डो आपण या पाठीमागे या. या आपण पाठीमागे या. यावेळी टॅप केलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जीपीएल चौकार येतोय रमेशच्या बॅट. पुन्हा एकदा टॅप करताय क्षेत्ररक्षक विकी भगत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि नॉट आउट. ही खासियत आहे विकी भगत यांची. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न होता आणि मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज चंदन आहेत. चंदन या तिसऱ्या षटकामध्ये. आणि डेलिब्रेट धाव नसेल या चेंडूवरती. प्रतीक बेडेकर यांचा संघ आपण पाहतोय वेदांत 11. बॅटच्या आतली कडा आहे आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. येथे डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. पहिल्या षटकामध्ये बनवले होते 12 आणि त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये बनवले धावा 13. 6 चेंडू शिल्लक आहेत. या पुढील सामना असेल आमचे अत्यंत जवळचे मित्र टिनू बेडेकर यांचा संघ इन ऍक्शन मध्ये असेल. तन्मय प्रतिष्ठान आणि उत्कर्ष 11. 5-2. वाईट बॉलचा इशारा येतोय. गोलंदाज वैभव आहेत या अंतिम षटकामध्ये. धावसंख्या 26. खूप चांगली धावसंख्या बनवली आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा वाईट बॉल. ओमकार येत आहेत उत्कर्ष 11 या टीम कडून. त्यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. धावसंख्या आपण पाहू शकाल 27. 27 धावा. खूप चांगली सुरुवात केली आहे वेदांत 11 या टीमने. प्रतीक बेडेकर यांना विनंती असेल आपण जर आला असाल तर आपण या व्यासपीठावरती. आणि बघा सर्व खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था देखील आहे आयोजकांच्या वतीने. आज सुपर संडे आहे आणि सुपर धमाका आपण पाहणार आहोत. गणेश नगर प्रीमियर लीगच्या माध्यमातून जेवढे 8 संघ आहेत आणि ज्या 8 संघांमध्ये जेवढे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था आहे. यावेळी टॅप केले क्षेत्ररक्षक आणि पाहावं लागेल नक्कीच चेक करतील पंच. यातील मात्र शंका नाहीये. चर्चा करतायत आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नॉट आउट आणि मिळते एक धाव चेंडूवरती. धावसंख्या आहे 28. चला तन्मय प्रतिष्ठान आणि उत्कर्ष 11. 5-2. आपण या टॉस साठी नेक्स्ट मॅच या 2 टीम मध्ये असणार आहे. यावेळी डान्सिंग डाऊन विकेट. धावबाची संधी. विकेटचं बटन. फलंदाज झाल्या बाद रमेश बॅक टू द पवेलियन.
लक्षात हा लक्षात. धावसंख्या आहे धावफलकावरती 33 धावा. 33. क्लीन बॉल. यश ठेवू दोस्त दांडी गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद. धावसंख्या आहे 33. दोन चेंडू शिल्लक आहेत पंच. स्वराज येत आहेत नवीन फलंदाज. वाईट +1 मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या आहे 35. इक्बाल शेख यांना विनंती असेल आपण कुठे असेल तर या. हर्षल म्हात्रे यांच्याशी आपण संवाद साधायचा आहे. क्लीन बॉल. फलंदाज झाले बाद. स्वराज बॅक टू द पवेलियन. डीजे मास्टरला विनंती असेल एक चेंडू शिल्लक आहे आणि हा सॉन्ग पूर्ण प्ले करायचा आहे. ड्राईव्ह करतायत आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्कर्ष 11 आणि तन्मय प्रतिष्ठान कॅप्टनला विनंती असेल आपण या 40 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. 39 धाव बनवलेले आहेत आणि 40 धावांचं टार्गेट. विकेट हॅट्रिक साठी प्रतीक बेडेकर यांच्याकडून 1000 रुपये आणि नितीन अमित गोलंदाजी करतील जर तुम्ही पारितोषिक लावलं तर. चला तन्मय प्रतिष्ठान कॅप्टन या आणि उत्कर्ष 11 5252 52 या पण. असणार आहे हेड असं कॉल आहे आणि आलं हेड. टॉस जिंकलेला आहे उत्कर्ष 11 या टीमने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? गोलंदाजी. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. समोर टॅप मास्टर नक्कीच ऋतिक भोवड आहेत. 4 षटकांच्या मॅच मध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 24-25 धावांपर्यंत. गणेशनगर प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहतोय. एक खूप चांगलं व्यासपीठ आहे. खूप चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? खूप चांगलं आयोजन आहे आणि खूप मेहनत घेतली आयोजकांनी. आम्हाला खेळायला दिल्या संधीबद्दल मी आभारी मानतो. नक्की शुभेच्छा असतील. ऋतिक भोवड आहेत आमच्या सोबत आणि ऋतिक भोवडसाठी हे जे फॉर्मॅट आहे 1 to 4 हे आवडतं फॉर्मॅट आहे. ऋतिक टॉस गमावलाय. प्रथम बॅटिंग करावी लागेल. 4 षटकांचा आहे. 40 धाव बनवण्याचा प्रयत्न असेल. ऋतिक भोवड टॅप मास्टर ज्याला
नक्कीच म्हटलं जातं. या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल, जे यंगस्टर आहेत, जे नवोदित खेळाडू आहेत, त्यांच्यासाठी हे खूप चांगलं व्यासपीठ आहे. या गणेश नगर प्रीमियर लीग बद्दल काय म्हणणं असेल? गणेश निकल छानच आहे. नक्कीच बोलण्यासाठी तो देखील लाजतोय, परंतु दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. टॉस जिंकलाय उत्कर्ष इलेव्हन या टीमने आणि त्याने स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. विकी भगत होते स्ट्राईक इनला आणि धावसंख्य आपण पाहू शकाल 4 धावा धावफलकावरती आहेत. ह्यावेळी टॅप केलंय आणि मिळते फक्त एकच धाव आहे चेंडूवरती. समर्थ प्रतिष्ठानकडून आज खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था आहे आणि जेवणाचा आस्वाद आपण घ्यायचा आहे. समर्थ प्रतिष्ठान यांच्याकडून आज जेवणाची व्यवस्था आहे खेळाडूंसाठी आणि थांबवलेला आहे डेड बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 5 धाव धावफलकावरती. गणेश नगर प्रीमियर लीग. इक्बाल शेख आपण या. इक्बाल जे प्रमुख आयोजक आहेत, इक्बाल भाई आपण या लवकरात लवकर. पंच आपण रनर जर पाहिजे असेल तर आपण देऊ शकतो. थोडीशी दुखापत झाली विकी भगत यांना. डाईव्ह लगावली तेव्हा नक्कीच थोडीशी दुखापत झाली त्यांना. धावसंख्या आहे 5-4. येस, धावसंख्या आहे 5. येस, नक्कीच रनर तो घेत नाही, परंतु विदाउट शूज तो खेळणार आहे. 2 चेंडू शिल्लक या पहिल्या षटकातील. टार्गेट खूप मोठा आहे, 40 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. 9 स्टार ऑफ क्रिशा या टीमला. सॉफ्ट आणि खेळत्या क्षेत्ररक्षक होते आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल आपण पाहतो या दोन टीम मध्ये. आणि क्या बात आहे, बॅकफुटला गेले होते, टॅप करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 6. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 34. समर्थ प्रतिष्ठानकडून आज जेवणाची व्यवस्था आहे.
धावसंख्या आपण पाहू शकाल 8 धावा धावफलकावरती आणि सलग चालला हा तिसरा व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी चरण करतायत या दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या आहे 9. अजूनही 31 धावा बनवायच्या आहेत. या सामन्यामध्ये 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 31 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. आणि हा चौथा व्हाईट बॉल येतोय. खराब गोलंदाजी, हातावरती नियंत्रण नाहीये, दिशेपासून भरकटतायत, दिशाहीन गोलंदाजी सॉफ्टने खेळतायत आणि फायनली हा डॉट बॉल येतोय. धावसंख्या 10. 30 धावा अजूनही बनवायचे आहेत 17 चेंडूंमध्ये आणि क्या बात आहे, चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं यष्टरक्षण आपण पाहतोय. अमित मोरकर होते यष्ट्यांच्या पाठीमागे आणि आलाय हा डॉट बॉल. सलगचे 4 व्हाईट बॉल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत आणि आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. धावसंख्या 1 पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. या पुढील सामना टिनू बेडेकर यांचं तन्मय प्रतिष्ठान आणि त्यांना फाईट करेल उत्कर्ष 11 5-2 आणि फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला मोठा धक्का. फलंदाज करण उपाध्याय बॅक टू द पविलियन. येत आहेत वैभव. 500 रुपयांचं पारितोषिक वैभव साठी आहे. रियान शेख म्हणजेच इक्बाल शेख यांचे सुपुत्र, त्यांच्याकडून हे पारितोषिक आहे. वैभव पवार यांच्यासाठी सलगच्या 3 चौकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. धावबाची संधी होती परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतायत हे दोन्ही फलंदाज आणि मिळते 1 धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 12 षटक क्रमांक सुरू आहे. हे दुसऱ्या षटकातील 1 चेंडू अजूनही शिल्लक. 28 धावा अजूनही बनवायचे 13 चेंडूंमध्ये. विकी भगतला गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. चौकारांची आतिषबाजी करावी लागेल विकी भगतला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे 9 स्टार ऑफ क्रिशा या टीमला. ₹500 रुपयांचं पारितोषिक आहे. करण म्हात्रे यांच्याकडून ही सुवर्ण संधी. पहिल्या इनिंग मध्ये देखील पारितोषिक लगावलं होतं आणि याही इनिंग मध्ये करण म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून गोलंदाज निकेश. नो चेंडू, नो +1 मिळतील चेंडूवरती. एकूण 2 धावा आणि धावसंख्या 15. जिंकण्यासाठी 25 धावांची अजूनही गरज आहे. बारा चेंडू शिल्लक, बनवायचे धावा 25. जेवण सुरू आहे समर्थ प्रतिष्ठानकडून आणि विनंती असेल जेवणाचा आस्वाद आपण घ्यायचा आहे. पुन्हा एकदा 9 चेंडू, नो +1 मिळतील चेंडूवरती. एकूण 2 धावा, 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे.
अवांतर धावा खूप जास्त येत आहेत या इनिंग मध्ये. 4 वाईट चेंडू आपण पाहिले या आधीच्या षटकामध्ये आणि या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 नो बॉल, त्याच्यावरती प्लस धाव येते. हे बेनिफिट आहे, हे ऍडव्हान्टेज आहे 9 स्टार ऑफ क्रिशा या टीमसाठी. 12 चेंडू बनवायच्या धावा 23. फक्त खेळाडूंसाठीच जेवणाची व्यवस्था आहे समर्थ प्रतिष्ठानकडून. यावेळी टॅप केलाय, मिळते फक्त एकच धाव चेंडूवरती. विकी भगत जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल, मी सांगेन तेव्हा आपण प्ले करा. बघा, ज्या संघाची मॅच नाहीये त्याने आपण जेवण करून घ्यायचं आहे, ही आयोजकांच्या वतीने सूचना आहे. पुन्हा एकदा बॅकफुलला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, नॉट आउट आहेत. मिळते एकच धाव चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 19 जिंकण्यासाठी 21 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू बनवायच्या धावा 21. आणि पुन्हा एकदा नो बॉल. फलंदाज झाल्या बाद चेंडू देखील काउंट असेल. नऊ चेंडू 20 धाव बनवायचे आहेत. इक्बालभाई शेख यांची प्रचंड मेहनत आहे. त्यांचे सुपुत्र देखील इथे उपस्थित आहेत. रियान इक्बाल शेख सकाळी उपस्थित होते ते. नक्कीच रियान आता घरी गेलाय. आय थिंक डीजे जवळ आहे का? गेला, घरी गेला. येस, साइड ऑफ ऍक्शन जर आढळली पंचांना तर ते डायरेक्ट 9 देऊ शकतात. 9 चेंडू 20 धावा. या 20 लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. न्यू बॅट्समन गणेश आहेत. मागच्या वर्षी चांगली कामगिरी गणेशने केली होती. क्या बात आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि ही गोल्डन विकेट मिळवली आहे. सर्वात दांडी गोल यू मिस. I will definitely hit. आणि 19 धाव बनवायचे आहेत. न्यू बॅट्समन येतोय राजन. नो चेंडू आणि मिळते एक धाव. धावसंख्या आहे 22. जेवणाचा आस्वाद आपण घ्यायचा आहे. विनोद यादव बॅटच्या आतली कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 18 धावा बनवायच्या आहेत.
9 स्टार ऑफ क्रिशा या टीमला. भूषण आहेत या अंतिम षटकामध्ये. 18 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि हा षटकार लगावलाय आणि फलंदाज झालाय बाद गणेश. अजित बॅट्समन अजित आहे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. बघूया कशी बॅटिंग करतायत या मॅच मध्ये. फुल टॉस रमेश होते आणि केली चूक. मिळतील या चेंडूवरती 2 धावा. 4 चेंडू 4 चौकारांची गरज आहे या मॅच मध्ये. 9 स्टार ऑफ क्रिशा या टीमला. डान्सिंग डाऊन द विकेट आणि मिळते 1 धाव या चेंडूवरती. रनआउट आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ठाणे महानगरपालिकेचे कार्यसम्राट कार्यकुशल नगरसेवक आदरणीय दीपक जाधव साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ठाणे महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय दीपक जाधव साहेबांचे इथे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामना सुरू आहे. एकतर्फी सामना हा सुरू आहे. टॅप करण्याचा प्रयत्न. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक आहे. नो बॉलचा इशारा येतोय. 2 चेंडू 14 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न येतोय. हा डॉट बॉल. 1 चेंडू शिल्लक आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह गेलाय आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे वेदांत 11 या टीमने. अभिनंदन वेदांत 11 या संघाचं आणि वेदांत 11 या टीमचे पुरस्कर्ते प्रतीक बेडेकर यांचं देखील अभिनंदन.